मुरगुडच्या नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी चुरशीनं मतदान पार पडलं। एकूण 10,128 मतदारांपैकी तब्बल 8,956 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदानाचं प्रमाण 88.43% पोहोचलंय। मतदान प्रक्रिया संध्याकाळी पूर्ण होताच 7 वाजता प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार दत्तात्रय मंडलिक यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत विजय उत्सव साजरा केला। मुरगुड नगर परिषद निवडणुकीत मंगळवारी चुरशीनं 88.43% मतदान झालं। 10,128 पैकी 8,956 मतदान नोंद झाली आहे। किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत मतदान झालं। त्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मधील भाजप शिवसेना युतीच्या आघाडीचे उमेदवार दत्तात्रय मंडलिक यांनी निकालाआधीच गुलाल लावून फटाके वाजवले आणि समर्थकांनी आनंद व्यक्त केला। मतदानानंतर लगेचच उमेदवारांच्या समर्थकांनी मंडलिक यांच्यावर गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली, तसंच विजयाच्या घोषणा देत मुख्य रस्त्यावर आनंद व्यक्त केला। निकालापूर्वीच उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचा स्फोट झाल्यानं शहरात मोठी चर्चा रंगली आहे। यावेळी 2 उमेदवार उपस्थित होते। समर्थकांनी शहराच्या मुख्य मार्गावर मिरवणूक काढत जल्लोष केला। सत्ता असो वा नसो, आपण सदैव मतदारांची कामं केली आहेत, त्याच विश्वासाच्या जोरावर मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा केल्याचं त्यांनी सांगितलं। आज माझ्या मुरगुड आंबेडकर नगरमध्ये आणि तुकाराम चौकातील 9 नंबर वार्ड आहे। या वार्डातील तमाम माझ्या मतदार भगिनींनी माझा विश्वास ठेवला आणि माझा निकाल 21 तारखेला लागायआधीच त्यांच्या जनतेने मला उचलून घेऊन गुलाल लावला आहे। त्यामुळे जनतेनं दिलेला हा निकाल मला मान्य आहे। मात्र 21 तारखेला निकालाची वाट बघायची मला गरज नाही। उमेदवारांचा विश्वास खरा ठरतो की चुकीचा ठरतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल। मात्र समर्थकांनी मंगळवारी रात्रीच विजयाचा जल्लोष साजरा केल्यानं मुरगुडमध्ये चर्चेला उधाण आलंय।